दारूच्या पैशाच्या वादातून झालेल्या भांडणात कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून यतिराज दयानंद शंके वय 36 यांची हत्या करण्यात आली। विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून आरोपी आकाश तुळजाराम बलरामवाले व नवल खरे यांच्यावर भारतीय न्याय संहितेचे कलम 103(1) व 3 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक वराळे करत आहेत। ही घटना दिनांक 17 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता घडली। गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर 1 संघर्ष तरुण मंडळासमोर विजापूर रोड सोलापूर येथे यतिराज शंके हे घरासमोर रस्त्यावर उभे असताना मोठ्याने भांडणाचा आवाज येऊ लागला। त्यावेळी आरोपी आकाश बलरामवाले व नवल खरे यांनी यतिराज यांना हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण सुरू केली। दरम्यान आकाश बलरामवालेंनी दारू पिण्यास पैसे का देत नाहीस, तुला बघून घेतो असे म्हणत पळत जाऊन घरी गेला आणि कुऱ्हाड घेऊन परत आला। त्याने यतिराज यांच्या डोक्याच्या मागील बाजूला कुऱ्हाडीने जोरदार वार केला। या मारहाणीत यतिराज यांच्या डोक्यातून रक्तस्राव होऊन सर्वांगाला मुके लागल्याने ते गंभीर जखमी झाले। फिर्यादी प्रतिमा यतिराज शंके वय 35 व यतिराज यांचे मित्र वीरेश रामपुरे यांनी जखमी यतिराज यांना मध्यरात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले। आरोपी आकाश बलरामवालेंनी जीव घेण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून यतिराज यांना गंभीर दुखापत केली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली गेली। दोन्ही आरोपी गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर 1 विजापूर रोड सोलापूर येथे राहणारे आहेत। मयत दयानंद शंके यांना 2 मुले आहेत। घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटल येथे गर्दी केली। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an